पाहिला विवरे वालवंटी तुरा मस्तकी शोभतो मंजिरीचा असा विठ्ठल देखिला पंढरीचा असा विठ्ठल देखिला पंढरीचा हरी जय जय राम कृष्ण सुंदर ते ध्याना उभे विटेवरी सुंदर ते ध्याना उभे विटेवरी रखटावरी ठेवोनिया तुळसी हार गळा सिक्का तुळसी हार गळा सिक्का आवडे निरंतर आकार कुंडाले तळपाती आकार कुंडाले तळपाती कौतुकमणि विराजित तुळसी हार कासे पितांबर तुळसी हार कासे पितांबर आवडे निरंतर हे चिराला माझे हेची सर्व सुख माझे हेची सर्व तुका म्हणे माझे हेची सर्व तुका म्हणे माझे
तुलसी हार हॅलो हॅलो नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा हरी जय जय
ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्मावरती संत जगी अवतरले ब्रह्मावरती संत जगी अवतरले उद्धरया आले दीन जना उद्धरया आले दीन जना ब्रह्मादिवाची वती पायवती ब्रह्मादिवाची वती पायवती नाम गीता वदनी दोष जाते नाम गीता वदनी दोष जाते ओ माधुराचारी विषयासक्त माधुराचारी विषयासक्त संतकृपेद्वारिता उदाहरणे संतकृपेद्वारिता उदाहरणे रामादेवा गंजीवती पायवती रामादेवा गंजीवती पायवती नाम गीता वदनी दोष जाते नाम गीता वदनी दोष जाते आखरीता नामाची वाट पाहे आखरीता नामाची वाट पाहे श्री निजाय सत्संगचे श्री निजाय सत्संगचे नमादिवा गंजीवती पायवती नमादिवा गंजीवती पायवती नाम गीता वदनी दोष जाते नाम गीता वदनी दोष जाते विठोबा ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत
पांडुरंगा प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका यांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार यती रूप दत्तात्रया दंडधारी परिपादुका शोभती सौख्यकारी दया सिंधू ज्यांची पदे दुःखारी तुम्हा विण दत्ता मला कोणतारी ओ हो ओ नमो ज्ञानेश्वरा ओ नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाला ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाला ओ तुमचा ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा या दयाला तुमचा अनुग्रह लादलो चराचरी मी कळाकुसरी काहीच नेने बोलितो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी मनोजमार्ग तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्तां वरिष्ठम वातात्मजवानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरन रघुवर विमल जसो जोदायक फलचारी बुद्धिहीन
आणि सेवेला सुरुवात करण्याआधी थोडा परिहार देणं गरजेचं आहे. ते म्हणजे असं, घणसोली या गावामध्ये आज सगळ्या जगभरामध्ये श्री संत गजानन महाराजांचा प्रगट दिन साजरा होत आहे माझ्या मायबापांनो. आणि आज घणसोली गावामध्ये सुद्धा तेवढ्याच उत्साहात ही मंडळी श्री संत गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्तानं एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम ठेवलाय. आणि या मंडळीनं मला इथं सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल श्री गजानन महाराज सेवा मंडळाचे मी शतशः ऋणी आहे. ज्यांच्या माध्यमातून इथं सेवेचा योग आला त्यांचे सुद्धा मी शतशः ऋणी आहे. आज सांगून जाईल माझ्या मायबापांना या घणसोलीमध्ये परत येण्याचा योग आला. पुन्हा 23 तारखेला सुद्धा मी घणसोलीमध्येच आहे, तळवळीमध्ये. आज सांगून जाईल माझ्या मायबापांना आज सगळ्या जगभरामध्ये प्रगट दिन साजरा होते आणि घणसोली गावामध्ये सुद्धा तेवढ्याच भक्तीनं श्रद्धेनं हा प्रगट दिन साजरा केला जातो. पुन्हा पुन्हा श्री गजानन महाराज सेवा मंडळाच्या चरणी मी माझा माथा ठेवते. सर्व विश्वस्त मंडळ अध्यक्ष संजन रामा घरत, तसेच उपाध्यक्ष संजन रामा घरत, तसेच दिलीप शंकर कांबळे, लक्ष्मण जनार्दन रानकर आणि मोरेश्वर रामचंद्र पाटील उपाध्यक्ष, तसेच सरिताताई योगेश पांचाळ आणि दिलीप रामराव देवकर, सर्व सदस्य आणि सर्व कार्यकारी मंडळी सर्वांच्या चरणी माझा माथा. आणि पुन्हा एकदा मी सर्वांचे आभार मानते, कारण आता सगळ्यांचं नाम उल्लेख करायला आपल्याकडे वेळ नाही माझ्या मायबापांना. म्हणून जर चुकून नाव राहिलं असलं तर मला क्षमा करा माझ्या मायबापांना. आज पुन्हा सर्व या विश्वस्त मंडळाचे मी आभार मानेन आणि सांगून जाईल माझ्या मायबापांना मला इथं सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा पुन्हा मी तुमच्या शतशः ऋणी. विठ्ठल विठ्ठल. पंढरीश परमात्म्यांच्या अत्यंत लाडके जवळचे नामदेवरायांचा अभंग. कारण अत्यंत प्रिय व्यक्तीला करंगळी दिली जाते आणि ती करंगळी पांडुरंग परमात्म्याने नामदेवरायांना दिली आणि त्या नामदेवरायांचा सेवेकरता अभंग निवडला. पण अभंगाचा विषयच आहे माझ्या मायबापांना, अभंगाचा विषय आहे नामदेवराय संतांचं वर्णन करतात. मग संतांचं वर्णन करण्यासाठी तोलामोलाचीच व्यक्ती लागते. कारण एखाद्याचं हिंदकेशरी पेलवानाचं वर्णन करायचं झालं तर एखाद्या चाटपरीवाल्यानं करून चालणार नाही. आणि नामदेवराय संतांचं वर्णन या अभंगातून प्रतिपाद्य विषय म्हणतात. म्हणून मी आज सेवेकरता अभंग नामदेवरायांचा निवडला. विठ्ठल विठ्ठल. श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे माझ्या मायबापांना. कारण हे अवतीर्ण पुरुष आहेत माझ्या मायबापांना. गजानन महाराजाचं स्वामी समर्थ असत हे अवतीर्ण पुरुष आहेत. आणि गजानन महाराजांच्या दिवसाला प्रकट झाले तो दिवस म्हणजे वद्य सप्तमी 23 फेब्रुवारी 1878. या दिवशी माझे गजानन महाराज शेगावच्या मंदिरासमोर पत्रावालीवरची शीत वेचताना दृष्टीस पडले. प्रथम लक्षपूर्वक ऐका माझ्या मायबापांना, माझे गजानन महाराज पत्रावालीवरच्या शीत वेचत होते. याच्या मागचं कारण तुम्ही आम्ही अन्न हे वाया घालवू नये. कारण आपण जेवताना अन्न हे परब्रह्म आहे म्हणतो माझ्या मायबापांना. मग ते अन्न वाया जाऊ नये म्हणून माझे गजानन महाराज पत्रावालीवरचे शीत वेचत होते. विठ्ठल विठ्ठल. संत अवतीर्ण होता, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. उद्धरया आले दिनजना. तुमच्या आमच्या उद्धारासाठी संत अवतीर्ण होतात. का अवतीर्ण होतात? धन्य ते संसारी, धन्य ते संसारी, धन्य ते संसारी, धन्य
येते उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी संत अवतीर्ण होतात माझ्या मायबापांनो. पण संत अवतीर्ण झाल्यानंतर त्यांचं कार्य पूर्ण झाल्यानंतर ते कुणाचीच परमिशन घेत नाही. लक्षपूर्वक ऐका. आता देव अवतार का घेतात? लक्षपूर्वक ऐका. तर देव अवतार कशासाठी घेतात? तुमचं आमचं रक्षण करण्यासाठी. भक्ता राखी पायापाशी दुर्जनांशी संवाद. उडते जाना घेऊन या चक्रगदा आजी धंदा करतो. भक्ता राखे पायापाशी दुर्जनांशी. हे देवाचं काम झालं माझ्या मायबापानं. पण देवाला जाताना सुद्धा संतांची परमिशन घ्यावी लागते. पण संत जाताना कोणाची परमिशन घेत नाही. तुम्ही आम्ही जन्माला येतो माझ्या मायबापांनो का? अनंत जन्माची वासना शिल्लक असेल, अनंत जन्माचे सुख शिल्लक असतील, पाप पुण्यश्वरी समान झाली तर तुम्हाला आम्हाला जन्माला यावं लागतं. कुठं? इथं मृत्यू लोकात. आणि इथं मृत्यू लोकात तुमची आमची इच्छा नसताना तुम्हाला आम्हाला जावं लागतं. म्हणून माझ्या मायबापांना सांगेल, संत अवतीर्ण होता. देवते संत, देवते संत, निमित्त ते प्रतिमा. किंवा संत ते कवण, संत ते कवण, हे सारे गुण देशी राजे. जर संत ओळखण्याची आपली कॅपॅसिटी नाही माझ्या मायबापांना, तर संत ओळखण्याची आपली कॅपॅसिटी असते तर माझ्या गजानन महाराजांना ते शेतकऱ्यांनी पाणी दिलं असतं ना. पण पाणी नाही दिलं माझ्या मायबापांना. सर्वांगाचे कान करा. माझ्या तुकोबाराच्या गाता इंद्राणीच्या डोहात उडवले नसत्या. माझ्या ज्ञानोबाराच्या झोळीमध्ये स्विष्ट टाकली नसती. मग आपली संत ओळखण्याची कॅपॅसिटीच नाही ना. विठ्ठल विठ्ठल. असे गजानन महाराज प्रगट देईल माझ्या मायबापांनो. आज तुमच्या आमच्या जीवनाचा उद्धार आहे. आणि तुमच्या आमच्या मानवी जीवनाच्या कल्याणासाठी तुम्हा आम्हाला सोपा मंत्र सांगून गेले गजानन महाराज. गणगण गणात होते. आणि आजच्या दिवशी माझ्या मायबापांना सर्वांगाचे कान करा. श्री संत गजानन महाराज 52 स्तोत्र पाठांतर करा, पठन करा, वाचन करा आणि लक्षपूर्वक ऐका. श्री संत गजानन महाराज पारायण विजय ग्रंथाचं पारायण करा. आणि असं केलं तर तुमच्या जीवनाचं कल्याण होऊन जाईल. विठ्ठल विठ्ठल. म्हणून माझ्या मायबापांना संत अवतीर्ण झाले. पण संत अवतीर्ण झाल्यानंतर त्यांना समाजाच्या सेवेमध्ये आपलं जीवन वाहून गेलं. पण समाजाला त्यांची परत झाली नाही माझ्या मायबापांना. आणि संत अवतीर्ण कशासाठी होता ते नामदेवरायाच्या अभंगाच्या प्रथम चरणात ब्रह्ममूर्ती संत
त्या शेतात गेल्यानंतर तिथे एक विहीर होती आणि त्या विहिरीजवळ एक मोठं चिंचेचं झाड होतं माझ्या मायबापांनं. त्या चिंचेच्या झाडावरती आगमाशांचा पोळा होता. सर्वांगाचे कान करा. आणि तिथं गेल्यानंतर त्या शिष्यमंडळीने मक्याची कणसं काढली. सगळे शिष्य एकनिष्ठ नसतात गुरुशी. सर्वांगाचे कान करा. आणि मक्याची कणसं काढल्यानंतर त्या चिंचेच्या झाडाखाली एक शेकोटी केली आणि त्या शेकोटीवर मक्याची कणसं भाजत असताना त्या शेकोटीचा जाळ आहे ना, तो जाळ त्या आगमाशांच्या पोळ्याला लागल्यानंतर त्या आगमाशा उठल्या आणि आगमाशा उठल्यानंतर प्रत्येकाला चावू लागल्या. आता सगळे काही शिष्यमंडळी एकनिष्ठ होती. ते आपला आपला जीव वाचवू लागले. गजानन महाराज मात्र तिथंच बसून होते. सर्वांगाचे कान करा माझ्या मायबापांना. कोण घोंगडी घेत होते, कोण शाल घेत होते अंगावरती त्या माशांपासून बचाव करण्यासाठी. पण महाराजांकडे कोणाचं लक्ष नव्हतं. लक्षपूर्वक ऐका. बंकटजी लाल हे एकनिष्ठ भक्त होते आणि त्यांना विचार केला, अरे माझ्या महाराजांना माशा चावताय, मला काहीतरी करावं लागेल. आणि बंकटजी लाल धावत महाराजांकडे जात असताना महाराजांना फक्त त्या माशांना म्हटलं, बाहेर न जा, तुमच्या जागेवर बसा जा. एवढं म्हटलं असताना महाराजांनी त्या माशा जाऊन आपापल्या जागेवर बसल्या आणि बंकटजी आले आणि महाराजांच्या चरणी लोटांगण घातले आणि म्हटलं, महाराज हे कसं काय झालं? तेव्हा महाराजांचं उत्तर आहे का माझ्या मायबापांना, अरे बंकटजी सगळे शिष्य एकनिष्ठ नसतात रे. मला सोडून प्रत्येक जण आपला आपलं प्राण वाचवत होतं, पण तू तुझं प्राण धोक्यात घातलं. मग त्यांना मीच सांगलं जाऊन तुमच्या जागेवर बसा. अरे बंकट, ह्या माशा काय दुसऱ्या कोणी नव्हत्या, मीच होतो. त्या चावणाऱ्या सुद्धा मीच होतो. अरे पण ज्यासाठी तुम्हाला आज प्रसादाला मक्याच्या कणसाचे आणलं होतं, तो मला प्रसाद न देता त्या माशा माझ्याच रक्ताचा प्रसाद घेऊन गेल्या. अरे ते सगळं काही मीच होतो. लक्षपूर्वक ऐका माझ्या मायबापांना. सर्वांगाचे कान करा. असे संत या भूतलावर अवतीर्ण होतात, समाज कार्य करतात, तुमचा आमचा उद्धार करतात आणि आपापल्या ठिकाणी निघून जातात. असेच अवतीर्ण पुरुष म्हणजे श्री संत गजानन महाराज. सर्वांगाचे कान करा माझ्या मायबापांना. संतांच्या संगतीमध्ये जर तुम्ही आम्ही आला तर संत तुम्हाला आम्हाला संत केल्याशिवाय सोडत अवतार तुम्हा वाढवावे नाम. पण तुम्ही आम्ही जर संत संगतीमध्ये आला तर संत तुम्हा आम्हाला संत केल्याशिवाय सोडत नाही. संत
गजानन महाराजांच्या संगतीमध्ये आलेल्या संतांनी उद्धार करून टाकला सर्व शिष्यमंडळीचा. सर्वांगाचे कान करा माझ्या मायबापांनो. ज्ञानोबारांच्या संगतीमध्ये रेडा आला रेडा, ज्ञानदेव करून सोडलं. ज्ञानोबारांच्या संगतीमध्ये निर्जीव दगडमातीची भिंत आली, ज्ञानदेव करून सोडलं. एवढंच नाही, ज्ञानोबारायांच्या संगतीमध्ये दगडाचा खांब आला, ज्ञानदेव करून सोडला. सांगून जाईल माझ्या मायबापांनो, ज्ञानोबारायांच्या संगतीमध्ये आलेल्या रेड्याच्या मुखातून ऋग्वेदातली वेद बोलवले माझ्या ज्ञानोबारायांनी. एवढंच नाही, जर नगरला कधी गेलात तर लक्षपूर्वक ऐका. आले फाटेला आले गाव आहे, त्या गावामध्ये त्या रेड्याची समाधी आहे माझ्या मायबापांनो. एवढंच नाही, सर्वांगाचे कान करा. दर द्वादशीला तिथं हरिनाम संकीर्तनाची सेवा होते. सर्वांगाचे कान करा. दर एकादशीला तिथं कीर्तनाची सेवा होते माझ्या मायबापांनो. एवढंच नाही, तुमच्या आमच्यासारखे हजारो भक्त त्या रेड्याच्या समाधीच्या दर्शनाला लाईनीत उभे राहतात. कृपा केली ना हो, ज्ञानदेव करून सोडला. एवढंच नाही, दगड मातीची भिंत निर्जीव भिंत ज्ञानोबारायांच्या संगतीमध्ये आली. आज आळंदीला तुम्ही गेलात ना, या महाराष्ट्रातली एकही कीर्तनकार असा नसेल की त्या भिंतीला प्रदक्षिणा मारली नसेल माझ्या मायबापांनो. म्हणून जर आळंदीला गेलात ना, एक वेळा समाधीचं दर्शन नाही झालं तरी चालेल, पण त्या भिंतीला प्रदक्षिणा मारल्याशिवाय राहू नका. लोहे सामन्य महिमा संताचा. लोहे महिमा संताचा. लक्षपूर्वक ऐका. कृपा केली ना, निर्जीव दगड मातीच्या भिंतीवर कृपा केली, ज्ञानदेव करून सोडलं. कधी तुम्ही श्री क्षेत्र नेवासाला गेलात ना माझ्या मायबापांनो, आज या जगामध्ये विश्वामध्ये अनेक मंदिर आहेत, पण लक्षपूर्वक ऐका. श्री क्षेत्र नेवास येथे एक दगडाचं खांब आहे, त्या दगडाचं मंदिर आहे. कारण त्या खांबाला फक्त माझ्या ज्ञानोबारायाने पाठ टेकली आणि सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वरी लिहायचं काम केलं. माझ्या मायबापांनो कृपा केली ना, दगडाच्या खांबाला ज्ञानदेव करून सोडलं. म्हणून संतांच्या संगतीमध्ये आलात ना, संत तुम्हाला संत करूनच सोडला. संगती मनोमार्ग महाराजांची उंची 6 फुटाची. लक्षपूर्वक ऐका. गजानन महाराजांचे हात गुडघ्यापर्यंत. लक्षपूर्वक ऐका. हातात चिलीम माझ्या मायबापांनो, कमरेला फक्त लंगोटी. सर्वांगाचे कान करा. पण माझ्या गजानन महाराजांना त्यांनी पत्रावलीवरची शिद्द वेचून खाली, याच्या मागचा तुम्हाला कारण सांगते. आज आपली बुफे पद्धत असते जेवणाची माझ्या मायबापांनो, आणि बुफे पद्धत असताना तिथं लाडू असतात. लाडू जर एक लाडू आपण खरेदी करायला स्वीट मार्ट मध्ये गेलो तर 30 रुपये पडतात, पण 100-150 लाडू त्या डस्टबिन मध्ये पडलेले असतात. याच्या मागचा संदेश एकच माझ्या गजानन महाराजांनी दिला की अन्न परब्रह्म म्हणता, मग अन्न असं वाया घालवू नका. मग माझ्या महाराजांना, गजानन महाराजांना अन्न कोणतं प्रिय होतं? ज्वारीची भाकरी, पिठलं. लक्षपूर्वक ऐका. आंबाडीची भाजी. सर्वांगाचे कान करा. म्हणून आज बऱ्याच ठिकाणी भंडारा साजरा केला जातो, आणि रसायनीमध्ये माझं कीर्तन झालं मागच्या वर्षी, आणि तिथं ना अजून पिठलं भाकरी नैवेद्य म्हणून आणि सगळ्या भाविकांना दिली जाते माझ्या मायबापांना. म्हणून माझ्या गजानन महाराजांना ज्वारीच्या भाकरी आणि पिठलं
हिरवी मिरची, पिठी साखर आणि आंबाडीची भाजी आवडते माझ्या मायबापांनो. सर्वांगाचे कान करा, कारण संत असतात ना संत. अद्वेष्ट सर्व भूतांना मैत्र करुणा यवच्च निर्मूल निराकार समदुःख सुदक्षिणे. ते कुणाचा द्वेष करत नाही, ते कुणाचाच मस्तक करत नाही. म्हणून आज माझ्या गजानन महाराजांचा प्रगट दिन साजरा होतो. एवढंच नाही, ब्रह्मादिक सुद्धा त्यांच्या चरणी लीन होतात आणि तेच नामदेवराय ब्रह्मादिका जाती, ब्रह्मादिका जाती, ब्रह्मादिका जाती, पाया दोष पडून जातात माझ्या मायबापांना. माझ्या घनसोलीमध्ये पुन्हा येऊन समाधान वाटतं. सगळ्याचे पंचायत बरेच कीर्तनात सगळी मंडळी भावानी सुद्धा बरेच वेळा मला साथ गायनाची केली त्यांच्या चरणी. माझा माता सुद्धार बाबा असोत की बाबा मंडळी असोत, ते सगळे परिचयाचे आहेत. फक्त मला नाव माहिती नाही, पण त्यांचे खूप माझ्यावर उपकार आहेत, खूप माया आहे. त्यांच्या चरणी मी नतमस्तक होते. आणि पुन्हा पुन्हा श्री संत गजानन महाराज सेवा मंडळाच्या मी शतशृंगी राहते. आज सांगून जाईल माझ्या मायबापांना, एकदा ज्ञानोबारायांनी ठरवलं आपण उत्तर भारताची परिक्रमा करायची. सर्वांगाचे कान करा. आणि उत्तर भारताची परिक्रमा करण्यासाठी आता ज्ञानोबाराय आले कुठे? विठ्ठल परमात्म्याकडे आले आणि पांडुरंग परमात्म्याला विनंती केली आणि म्हटलं, देवा माझ्या बरोबर नामदेवरायाला पाठवा ना. आता नामदेवरायाला पाठवा म्हटल्यानंतर भगवंत विचार करतात, आता नामदेवराय म्हणजे माझं काळीज आहे, पण ठीक आहे, हायकोर्टातले वकील आले, त्यांना नाही बोलून चालणार नाही. आता सर्वांगाचे कान करा माझ्या मायबापांनो. हे जग आहे ना, हे जग न्यायालय आहे माझ्या मायबापांनो. सर्वांगाचे कान करा. हे जग न्यायालय आहे. भगवंत न्यायाधीश आहे, संत वकील आहे आणि तुम्ही आम्ही आरोपी आहोत माझ्या मायबापांनो. आता भगवंताकडे हायकोर्टाचे वकील ज्ञानोबाराय गेल्यानंतर नामदेवरायाला देवानं म्हणावं, नाम्या अरे तुला ज्ञानोबाराय उत्तर भारताची परिक्रमा करण्यासाठी बोलवायला आले. नामदेवराय म्हणतात, देवा नको ना पाठवू. अरे तुझ्याशिवाय मी दुसऱ्या कुठल्याच देवाला मानत नाही. जावं लागेल बाबा, हायकोर्टातले वकील आले, जावं लागेल. सर्वांगाचे गान करा. आणि भगवंतासोबत ज्ञानोबारायांसोबत नामदेवराय निघाले माझ्या मायबापांनो. उत्तर भारताची परिक्रमा करत असताना कुठं गेले? काशी विश्वनाथाला गेले. आणि काशी विश्वनाथाला गेल्यानंतर गंगेच्या काठावरती माझे ज्ञानोबाराय आणि नामदेवराय उभे होते. लक्षपूर्वक काय काय विश्वामध्ये 350 करोड मंदिरं आहेत माझ्या मायबापांनो. 350 श्री क्षेत्र आहेत माझ्या मायबापांनो. पण 108 क्षेत्रामध्ये काशी विश्वनाथ आणि गंगा ही तीर्थ मानलं जातं माझ्या मायबापांनो, श्रेष्ठ मानलं जातं. आणि त्या काशी विश्वनाथाच्या गंगेच्या काठावरती ज्ञानोबाराय उभे आहेत. एवढ्यात काय झालं? गंगा मैया प्रगट झाली. लक्षपूर्वक आहे का? काशी विश्वनाथ तिथे आले आणि ज्ञानोबारायांचा हात धरला. आणि हात धरला असताना मध्यभागी गंगेच्या गेले आणि गंगा मैया प्रगट झाली. गंगा मैयाने काय केलं? ज्ञानाबाईच्या पायी
मायबापांनो लक्षपूर्वक ऐका. असाच गजानन महाराजांच्या जीवनात घडलेला प्रसंग आहे. गजानन महाराज एका शेतकऱ्याच्या दारात गेले आणि शेतकऱ्याला विनंती केली, मला एक ग्लास पाणी देता का? शेतकऱ्याला गजानन महाराजांना पाणी द्यायला नकार दिला. पण तिथं माझे संत भांडत बसत नाही, ते आपल्या मार्गाने पुन्हा चालू लागतात. तिथून माझे गजानन महाराज निघाले. बऱ्याच वर्षांची एक कोरडी विहीर होती. सर्वांगाचे कान करा, आज गंगा मातेचा दृष्टांत आलाय. आणि बऱ्याच वर्षांची एक कोरडी विहीर होती. त्या विहिरीजवळ माझे गजानन महाराज गेले आणि त्या विहिरीजवळ फक्त उभे राहिले आणि माझ्या गंगा मातेला आव्हान केलं, हे गंगा मैया प्रगट हो, ही कोरडी विहीर आहे, भरून काढ. परिणाम एका क्षणात ती कोरडी विहीर भरून निघली. माझ्या मायबापांना ही संतांची कृपा आहे. आणि एका क्षणात ती कोरडी विहीर भरून निघली. ज्या शेतकऱ्यानं माझ्या गजानन महाराजांना पाणी दिलं नाही, तो शेतकरी सुद्धा तिथं उपस्थित होता आणि तो गजानन महाराजांच्या चरणी लीन झाला. ब्रह्मादि गजांची वंदिती पायावरी नाम घेता वदनी दोष जाते. आणि गणगणगणात मोठ्या मंत्राचा जर जप केला तर किती तुमची दोष असू दे, किती जन्माची पाप असू दे, नष्ट होऊन जातात. विठ्ठल विठ्ठल. सर्वांगाचे कान करा माझ्या मायबापांनो. ज्ञानोबारायांच्या संगतीमध्ये सर्वांगाचे कान करा. ज्ञानोबारायांच्या संगतीमध्ये रेडा आला, निर्जीव भिंत आली. सर्वांगाचे कान करा माझ्या मायबापांनो. दगडाचं काम आला. एवढंच नाही, बाईचा पुरुष सुद्धा करण्याची ताकद संतांमध्ये आहे. एका राजाला सर्वांगाचे कान करा 9 मुली झाल्या आणि 10व्या वेळेस ती राणी गरोदर राहिली. आणि गरोदर राहिल्यानंतर राजांना ठरवलं, आता जर हिला मुलगी झाली हिचा शिरशेद करेल. सर्वांगाचे कान करा. त्या राणीचे दिवस भरत आले माझ्या मायबापांनो. तशी ती टेन्शनमध्ये येऊ लागली. आणि तिचे दिवस भरत आल्यानंतर एक दासी होती. त्या दासीला विश्वासात घेतला आणि सांगितलं, हे बघ, आता माझं प्राण जाणार आहे, मला मुलगी झाली तर, पण एक काम कर, माझ्यासाठी तू खोटं बोल. मला मुलगी झाली तर राजाला फक्त जाऊन सांग मुलगा झाला. कर्माधर्मानं तिला मुलगीच झाली माझ्या मायबापांनो. पण दासी खोटी बोलली. राजाला जाऊन सांगितलं, राजे सरकार, तुम्हाला मुलगा झाला, हत्तीवर पेढे वाटा. आणि मग राजानं मुलगा झाला म्हणून हत्तीवर पेढे वाटले माझ्या मायबापांनो. आता ती मुलगी होती, पण ती मुलाच्या वेशातच मोठी होत होती. आणि मुलाच्या वेशात मोठी होत असताना 21-22 वर्षाची झाल्यानंतर राजाला वाटायचं हा माझा मुलगाच आहे. आणि तिच्यासाठी स्थळ शोधण्यासाठी निघाला, मुलगी शोधण्यासाठी निघायला. आता हिला प्रश्न पडला मुलीला, आता माझं भांडं उघडं होईल आणि माझ्या आईची हत्या होईल. म्हणून ती जंगलात निघून गेली आणि तिला ठरवलं, मी आता आत्महत्या करणार. जंगलात निघून गेली असताना तिला ज्ञानोबा माऊली तुकाराम मरण्याआधी साधू मंडळी, संत मंडळी येतात, त्यांच्या पाया पडावं. आणि ती मुलगी मुलाच्या वेशात होती. ती जाऊन ज्ञानोबारायांच्या चरणाशी लागली आणि ज्ञानोबारायांच्या चरणाशी लागली असताना ज्ञानोबाराय तिला म्हणतात, उठ बेटा. ती मुलगी म्हणते, महाराज, मी मुलगा नाही, मी मुलगी आहे, पण मी माझ्या आईसाठी खोटी बोललो. मी मुलाच्या वेशात वावरते. मी बोललो ना, उठ बेटा. आणि ती मुलगी उभी राहिली असताना मुलीचा मुलगा झाला. बाईचा पुरुष करण्याची ताकद माझ्या ज्ञानोबारायांच्यात आहे. कोणतेही संकट असू द्या, कोणतंही काम असू द्या, ते काम सिद्धीस नेण्याची ताकद संतांमध्ये आहे माझ्या मायबापांनो. हो का दुराचार्य विषय आसक्त, संत कृपेत त्वरित उद्धरती. लक्षपूर्वक ऐका. हो का दुराचारी विषय आसक्त, संत कृपेत त्वरित उद्धरती. पण कधी लक्षपूर्वक ऐका, कृपा झाली पाहिजे कुणाची? संतांची. लक्षपूर्वक ऐका. नारद महर्षी सगळ्यांना माहित आहे, पण नारद महर्षी आधीचे कोण होते? सर्वांगाचे कान करा. एका दासीचा मुलगा रामदास म्हटलं जायचं त्यांना. आणि रामदास एकुलता एक एका दासीचा मुलगा होता. आता सर्वांगाचे कान करा. आणि एकूण
मंडळीला हे एकुलतं एक माझं बाळ आहे, हे म्हातारपणाचा आधार आहे, याला जर तुम्ही घेऊन गेला तर म्हातारपणी मला कोण पाहिजे. त्यावेळेला संत मंडळीने सांगितलं, हे बघ रामदासा, जोपर्यंत तुझी आई आहे तोपर्यंत तुला आम्ही घेऊन जाणार नाही, तुझी आई मेल्यानंतर तुला आम्ही घेऊन जाऊ. आता रामदासाच्या मनात पटकन इच्छा निर्माण झाली, ही आई मेली तर बरं होईल का, कारण आई जिवंत आहे म्हणून मला संतांची संगत होत. कुणाला वाटतं का आपली आई मरावी, आपल्याला प्रत्येकाला वाटतं आपल्या आयुष्यभर आई पुरावी, पण त्याला संतांची संगत होत नाही म्हणून त्याच्या मनात विचार आला, सर्वांगाचे कान करून माझ्या मायबापानं कोणा दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा, विधी लिखित आहे ते कधी चुकणार नाही माझ्या मायबापानं. आणि त्या माऊलीला गाईचं दूध काढण्याची सवय होती जशी आम्हाला आहे तशी, आणि गाईचं दूध काढण्यासाठी संध्याकाळी गेले असताना तिथं एक सर्प होता आणि त्या सर्पाने त्या माऊलीला दंश केला. दंश केल्यामुळे ती धारा तीर्थी पडली. आता सगळी मंडळी तिथं जमली, अरे ही तर रामदासाची आई आहे. आता तिला कोणी दाशी म्हणत नव्हतं, तिला सगळे रामदासाची आई म्हणत. आणि कोणीतरी जाऊन रामदासाला सांगितलं, रामदासा, ए रामदासा, अरे तुझी आई पडली. रामदास धावत आला, आईला बिलगला आणि म्हणू लागला, आई उठ ना ग, आई उठ. आई उठण्याच्या मनस्थितीत नव्हती, आईचं प्राणप्रमाण झालं होतं. संत मंडळीनं समजूत काढली, एका माऊलीला जवळ येऊन म्हणावं, रामदासा, आजपासून आम्ही तुझी आई आहोत, तू आमच्या घरी राह. आईचा आगरी डाग झाला माझ्या मायबापांना. संत मंडळी निघून गेली, सर्वांगाचे कान करा. आणि मग रामदास दुसऱ्याकडे राहू लागला. पण आई ती आई, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, ती आई असते परकी, ती परकीच असते. मग रामदासाकडून सगळी कामं करून घ्यायची. कोण सांगायचं, रामदासा ही भांडी घासून दे मग तुला जेवायला दे. कोण म्हणायचं, रामदासा दुकानातून सामान आणून दे मग तुला जेवायला दे. आणि एक दिवशी रामदासाच्या ताटामध्ये शिळी भाकर आली. सर्वांगाचे कान करा माझ्या मायबापांनो, नारद महर्षी कसे झाले, सर्वांगाचे कान करा. आणि शिळी भाकर आल्यानंतर आईची आठवण झाली, डोळे पाण्याने डबडबले. माझ्या मायबापांनो, सर्वांगाचे कान करा. त्या भाकरीचा त्याग केला आणि रामदास जंगलात निघून गेला आणि देवाला आव्हान केलं, हे देवा, बस झालं, आता मला तू दर्शन दे. त्यावेळेस आकाशवाणी झाली आणि रामदासाला सांगितलं, रामदासा, या जन्मामध्ये मी तुला आता दर्शन कधीच देणार नाही, पण जा, मी तुला वचन देतोय, पुढच्या जन्मात तू ब्रह्मदेवाचा मानसपुत्र म्हणून जन्माला येशील नारद महर्षी, आणि जेव्हा तुझी इच्छा होईल तेव्हा तुला माझं दर्शन होईल. परिणाम, ब्रह्मदेवाचा मानसपुत्र जन्माला आले कोण, नारद महर्षी. आणि ते नारद महर्षींची आणि संगती कुणाची झाली, वाल्या कोल्याची. अहो, वाल्या कोल्याने किती पाप केलं होतं, लक्षपूर्वक ऐका. 17 रांजणं भरली होती, लक्षपूर्वक ऐका. एक माणूस मारला, एक ब्राह्मण मारला का, एक शालिग्राम दगड आणून त्या रांजणात टाकायचं. आता कल्पना करा, माझ्या मायबापानं, आमची वस्ती वाल्याला असते, आम्ही पंढरपूरला पायी जात असतो तेव्हा. सर्वांगाचे कान करा. आणि वाल्याच्या संगतीमध्ये कोण आलं, नारद महर्षी आलं. नारद महर्षीनं सुद्धा अडवलं. नारद महर्षीनं सांगावं, हे बाबा, माझ्याकडे काही नाही, फक्त विना आहे, पण एक काम कर, ज्यांच्यासाठी तू हे पाप करतोस ना, त्यांना जाऊन विचारून ये की ते तुझ्या पापात भागीदार आहेत का. सर्वांगाचे कान करा. नारद महर्षींना सांगितलं वाल्यानं, मी घरी गेल्यानंतर तू पळून गेला असतं, पळून जाणार नाही, हवं तर तू मला बांधून ठेव, पण जाऊन फक्त पत्नीला आणि मुलांना विचारून ये की तुझ्या पापात ते भागीदार आहेत का. आता लक्षपूर्वक ऐका. वाल्या घरी गेला आणि बायकोला विचारलं, का ग, मी एवढी माणसं मारून तुझ्यासाठी धनदौलत आणली, तू माझ्या पापात वाटेकरी आहेस का. बायकोनं सांगावं, ते तुमचं कामच आहे. मुलांना विचारलं, तुम्ही माझ्या पापात वाटेकरी आहेत का. मुलांनी सांगितलं, बाबा, ते तुमचं कामच आहे, आमचं पालन पोषण करणं. तिथून लक्षपूर्वक ऐका. वाल्या धावत सुटला, नारद महर्षींच्या चरणी लोटांगण घातलं आणि तेच माझे नामदेवराव अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, अखंडित हो दुराचारी विषयी आसक्त, दुराचारी विषयी आसक्त, Oh,
वार लागे अर्धाक्षर घडता संतांची संगती येणे होय शांती महात्मा संत संग देई आणि प्रवाही लागू नको अर्धाक्षर जरी संतांची संगत झाली तरी लक्षपूर्वक एका आपला उद्धार होतोय माझ्या मायबापांनो. सर्वांगाचे कान करा. आज आपण या कलियुगामध्ये जगत आहोत माझ्या मायबापांनो आणि या कलियुगामध्ये जगत असताना साधू संतांनी संसार केला नाही माझ्या मायबापांनो. तुका म्हणे घालो तयावरी भार बाबू संसार देवा पायी काय केलं देवाच्या पायी तो संसार समर्पित केला. सर्वांगाचे कान करा. लक्षपूर्वक आहे का माझ्या मायबापांनो. आज तुम्ही आम्ही माझं म्हणतो आपलं इथं काहीच नाही माझ्या मायबापांनो. तुम्ही आम्ही रिकाम्या हातानं आलो रिकाम्या हातानंच जायचं आहे. मग आजचं कीर्तन ऐकल्यानंतर आज गर्दी कमी आहे कीर्तनाला पण सगळी गर्दी आहे. लक्षपूर्वक आहे का आजच्यापासून माझं बोलायचं सोडून द्या. आपलं इथं काहीच नाही. या देहावर जर कुणाची सत्ता असेल तर ती काळाची आणि संपत्तीवर जर कुणाची सत्ता असेल तर ती कुबेराची. माझ्या मायबापांनो कोरोनाच्या काळात प्रत्येकाला प्रचिती आली असेल. माझं बोलत होतं कोणी कुणाच्या कामी आलं नाही. करोडाची संपत्ती होती माझ्या मायबापांनो. ऑक्सिजन मिळालं नाही भेट मिळालं नाही त्यांचे दुर्दैव आहेत ते. पण आज तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत कारण तुम्हा आम्हाला गजानन महाराजांची सेवा करायची होती म्हणून आपल्याला जिवंत ठेवलंय. लक्षपूर्वक आहे का माझ्या मायबापांनो. कोरोनाच्या काळात सिनेमा सृष्टीतील लोकांनी आत्महत्या केली राजकीय क्षेत्रातील लोकांनी आत्महत्या केली पण तुम्ही कधी ऐकलं का एखाद्या वारकऱ्यानं आत्महत्या केली नाही ना माझ्या मायबापांनो. डाळ भात खाऊन राहिले दूध भात खाऊन राहिले पण माझ्या पांडुरंग परमात्माने त्यांना बुद्धी दिली नाही आत्महत्या करायची. ही कृपा आहे ना आपल्यावर त्यांची. लक्षपूर्वक आहे का माझ्या मायबापांनो. आजपासून माझं बोलायचं सोडून द्या. आज तुम्हाला या कीर्तनाच्या माध्यमातून लक्षपूर्वक आहे का माझ्या मायबापांनो. माझ्या गजानन महाराजांनी कोरडे विहीर भरून काढली. याच्या मागचं कारण गजानन महाराजांनी गोड संदेश देऊन गेले एका तरी माणसाने एक झाड लावायचं आणि जर झाडं लावली जर जंगल जर झाल्यानंतर त्या जंगलामध्ये पाऊस पडणारच. हा संदेश माझे गजानन महाराज देऊन गेले. म्हणून आजपासून प्रत्येकानं एक तरी झाड लावा कारण या कलंकी युगामध्ये आता लक्षपूर्वक आहे का प्रत्येकाला पाठीवर ऑक्सिजन घेऊन फिरावं लागेल. सर्वांगाचे कान करा माझ्या मायबापांनो. हे आता कलियुग संपल्यानंतर कलंकी युग आहे. संतांचं भाग्य कधी खोटं होणार नाही. कोरोनाच्या काळात जशी माणसं ऑक्सिजन वाचून तडफडून गेली तशी कलंकी युगामध्ये लक्षपूर्वक आहे का माझ्या मायबापांनो फक्त 10 वर्ष आयुष्य आणि 10 वर्षामध्ये 5 वर्षाच्या मुलीचं लग्न लागेल भावा बहिणीचं लग्न लागेल. हे बाकी संतांचं आहे माझ्या मायबापांनो. मुलगा बापाचा मांस खाईल बाप मुलाचा मांस खाईल पण कुठंही पाण्याचा थेंब शिल्लक राहणार नाही. कोरोनाच्या काळात जसे ऑक्सिजन वाचून लोक मेली नद्या नाले सगळे आटले जातील लोक पाण्या वाचून तडफडून मरतील. म्हणून माझ्या गजानन महाराजांनी संदेश दिला प्रत्येक माणसानं एक झाड लावा. एक झाड लावलं तर एक झाड 10 माणसांना ऑक्सिजन पुरवतो. माझ्या मायबापांनो सर्वांगाचे कान करा म्हणून प्रत्येकानं एक झाड लावा. आज सर्वांगाचे कान करा माझ्या मायबापांनो. आज सांगून जाईल तुम्हाला माझं बोलायचं सोडून द्या. बंगला जागेवर राहणार आहे गाडी जागेवर राहणार आहे पैसा बँकेत राहणार आहे मागे राहणार आहे ते फक्त तुमची आमची कीर्ती. मग तिथे नचले काही मग तिथे नचले आमचे बंधुराजी तर संताजी भाऊ आहेत. भाऊंच्या टेटसला मागं वाचलं भाऊनी गोड वाक्य लिहिलं होतं की जी लोक पैशांच्या मागे पळतात ना त्यांना कळत नाही की पुढच्या वेळेस पुढच्या क्षणाला शेवटच्या क्षणाला हे चलन उपयोगी पडणार नाही. ते पैशाच्या मागे लोक आहेत माझ्या मायबापांनो. पण आज सांगेन संत संगती केल्यानं काय होते. आज ही मंडळी कामामध्ये बिझी असतात
तरी सुद्धा आपल्या कामातून वेळ काढून ताई सुद्धा सर्व्हिसला आहे, भाऊ सुद्धा सर्व्हिसला आहे, पण कामातून वेळ काढून आज आमच्या संगतीमध्ये असते. कुठेही कीर्तन असलं तरी स्वतःच्या गाडीनं स्वखर्चाने आमच्या पुढेही येऊन उपस्थित होतात. त्यांच्या चरणी मी माझा माथा ठेवते. एवढंच नाही माझ्या मायबापांनो, आज आमची गोशाळा आहे, नंतर सांगणार आहे तुम्हाला. आम्हाला तिथं लाईटीची सोय नाही, पण आमच्या पश्चात त्यांचे जे प्रयत्न आहेत, कुठंतरी सोलर शोधणं, कुठंतरी लाईटीची मदत मागणं, त्यांच्या चरणी पुन्हा पुन्हा मी नतमस्तक होते माझ्या मायबापांनो. म्हणून आजपासून माझं बोलायचं सोडा, आपल्या इथं काहीच नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा आज अभंग देऊन जाईल तुम्हाला माझ्या मायबापांनो. घरी गेल्यानंतर या अभंगाचा जर विचार केला, तुमच्या जीवनाचं सार तुम्हाला कळेल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज काय म्हणतात, सर्वांगाचे काम करा. ऐक मानवा भाई, तू राम नाम घे, नरासारखा नर जन्माला आला संसारा, आला संसारा. तू घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावले नशिबाला, या संसारा
त्यांना सांगितलं, आज माझी भोली भावना दर्शनाला भक्त आल्याने तुम्ही दर्शन करून दिलं नाही. जा, जर तुम्हाला माझ्याशी मैत्री करायची असेल 7 जन्म घ्यावे लागतील आणि माझ्याशी शत्रुत्व करायचं असेल 3 जन्म घ्यावे लागतील. आता सर्वांना जे काम करा माझ्या मायबापांना. कुंभकर्ण आणि राजा रावणाने पर्याय निवडला तेव्हा, हे देवा तुझ्याबरोबर आम्हाला मैत्री करायची नाही, 7 जन्म घ्यायचे नाही तेव्हा तुझ्याबरोबर आम्हाला शत्रुत्व करून 3 जन्म मरायचं आहे. लक्षपूर्वक ऐका, राजा रावणानं काय केलं? देवाची चोरी केली, चोरी. लक्षपूर्वक ऐका माझ्या मायबापांनो, देवाची चोरी करा, देव लागले पाहिजे मागे. आणि राजा रावणानं तेच केलं. आई साहेबांचं अपहरण केलं. आजपासून एक कीर्तन ऐकल्यावर कोणी म्हणायचं नाही सीता बनवली. विश्वाची मालकी नव्हती, तिला माहित नव्हतं का राजा रावण कोण होता. सर्वांगाचे काम करा. आई साहेबांचं अपहरण केल्यानंतर देवानं सगळं मागं टाकलं. राजा रावणाच्या मागे पडत सर्वांगाचे काम करा माझ्या मायबापांनो. युद्धाला सुरुवात झाली. युद्धाला सुरुवात झाल्यानंतर रावणाला बाण मारल्यानंतर रावण पडायचा, पुन्हा उठून उभा राहायचा. आता निरीक्षणानं जाऊन कानात सांगलं, देवा हे देवा 80,000 बायकामध्ये पतिव्रता एक मंदोदरी पत्नी होती. तिनं आपला पती अमर व्हावा म्हणून अमृताचा कळस आणून नाभीमध्ये प्रस्थापित केला होता. हे फक्त मंदोदरीला आणि निरीक्षणाला माहीत होतं. निरीक्षणाला जाऊन देवाच्या कानात सांगितलं, देवा अरे याला हजारो बाणं मारली तरी हा उठून उभा राहील. जा आणि याच्या नाभीवर बाण मार. देवानं नाभीवर बाण मारला. रावण नाराज पडला. आता राजा रावण नाराज पडला. पण दोन्ही हात जोडले आणि देवाला आव्हान केलं, हे देवा याच्यासाठी तुझ्याबरोबर 3 वेळा शत्रुत्व केलं, तुझ्या हातून मरायचं होतं देवा. आता विलंब नको, तुझं चरण माझ्या मस्तकाजवळ येऊ दे. पण लक्षपूर्वक ऐका, माझे भगवंत वनवासात होते आणि राजा दशरथाचा वर्षश्राद्ध होता. आता वर्षश्राद्ध करण्यासाठी ब्राह्मण लागतो. कोणाची निवड केली? राजा रावणाची. राजा रावणानं कर्तव्य पार पाडलं. त्याची परतफेड म्हणून माझ्या देवाकडे द्यायला काही नव्हतं, ते पोरं म्हणतं देवानं दिलं. पण त्याची परतफेड देवानं कधी केली? वनवासातील एक दिवस बाकी होता. राजा रावणाच्या कुळातील जेवढे व्यक्ती केले होत्या तेवढ्यांचं दर्पण माझ्या भगवंतानं केलं. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, राजा रावणाच्या बरोबर गेले नाही, आपल्या बरोबर काय झालं? मन तुकड्या घोडे हत्ती याची क्षणात होईल माती. मन तुकड्या घोडे हत्ती याची क्षणात होईल माती. रावण मेला लंका जलाली तशीच होईल गती. रावण मेला लंका जलाली तशीच होईल गती. तू गेले काय लोकडे माया पायी तुडती. आता लावली नंदबाला काय नाही. या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. माझ्या मायबापांना आजपासून माझं बोलायचं सोडा. आपलं इथं काही नाही. हे आपण पाचांचं वस्त्र घेतले त्यांचं त्याला परत करायचं आहे. हे जरी नाही काल तरी दुसरं येईल. Thank you.
नाथांच्या घरची उलटी खुंद पाण्याला लागली तहान. आणि आज हे पिंगळा प्रकरण, पिंगळा म्हणजे आज जगभरात गाजतोय. सगळ्यांचं म्हणणं आहे पिंगळा फक्त खोडे महाराजांनी, विशाल महाराज खोड्यानेच गावं. खरंच ती त्यांना भगवंताची देणगी आहे माझ्या मायबापांना. पण हे मोठं प्रकरण आहे. आणि पहिल्यांच्या काळात तो पिंगळा पक्षी झाडावरती यायचा आणि झाडावरती आल्यानंतर जनजागृती करायचा आहे. हा पिंगळा जो प्रकरण आहे ना, हा जर वाचलत ना तुम्ही, तुमच्या जीवनाचं सार तुम्हाला कळेल माझ्या मायबापांनो. जनजागृती करायचा. आणि जनजागृती करत असताना जेव्हा तानाजी माळुसरे लढाईला गेले ना, कालच आपल्या राजाची लक्षपूर्वक आहे का शिवजयंती साजरी झाली. आणि तानाजी माळुसरे लढाईला जात असताना तो पिंगळा पक्षी भविष्य सांगत होता, ताना पाठीमागे फिर, तुझा मृत्यू येणार आहे. मग आता हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं भजन झालं, अभंग झाला. मग एवढं सांगून अष्टाधिक संत तुम्हा आम्हाला सांगून तुम्ही आम्ही सावध होत नसाल तर मग माझे नाथबाबा सांगतात, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, सरते शेवटी बा काळ घेऊन जाईल. लक्षपूर्वक ऐका, सर्वांगाचे कान करा. एवढं ऐकून जरी तुम्ही ऐकायला तयार नसाल तर मग पुढच्या प्रसंगाला तुम्ही सावध होता. तेवढं फिरवी तोडून डुगाय काय 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 का पिंगळा महाद्वारे बोली बोलत का पिंगळा महाद्वारे. विश्वामित्र आणि वशिष्ठ. विश्वामित्रांची 60,000 वर्षांची तपश्चर्या. पण विश्वामित्र राजघराण्यात जन्माला आल्यामुळे त्यांना राजर्षी म्हणत जायचं. आणि वशिष्ठ ब्राह्मण कुलात जन्माला आल्यामुळे त्यांना ब्रह्मर्षी म्हटलं जायचं. आता ब्रह्मर्षी ही पदवी श्रेष्ठ वाटायची. आणि विश्वामित्राची 60,000 वर्षाची तपश्चर्या, त्याला अहंकार झाला होता. आणि अहंकार झाल्यामुळं विश्वामित्र ब्रह्मदेवाकडे गेला आणि सांगितलं की वशिष्ठ श्रेष्ठ की मी श्रेष्ठ, हा न्याय निवाडा झालाच पाहिजे. आता सर्वांगाचे कान करा. ब्रह्मदेवानं सांगितलं हा न्याय निवाडा होईल, पण तुम्हाला पंच आणावे लागतील. आता पंच तो सर्वांगाचे कान करा. तर जा आणि सूर्याला घेऊन या, जा आणि समुद्राला घेऊन या, जा आणि शेषाला घेऊन या. हे 3 पंच आल्यानंतर तुमचा न्याय निवाडा होईल. आता विश्वामित्राची 60,000 वर्षाची तपश्चर्या सूर्यदेवाकडे गेले आणि सांगितलं, महाराज आमच्या बरोबर चला, आमचा न्याय निवाडा आहे. सूर्यदेव म्हणतात, हे बाबा मी तुझ्या बरोबर यायला तयार आहे, पण माझ्या जागेवर एखादा बदली कामगार देतो का? जर मी तुझ्या बरोबर आलो तर या सृष्टीवर कालोख पडेल. विश्वामित्राला अहंकार झाला होता ना, 60,000 वर्षाची तपश्चर्या. विश्वामित्रानं खाली मान घातली आणि समुद्राकडे गेला. समुद्राला म्हटलं, समुद्र महाराज चला ना आमच्या बरोबर, आमचा न्याय निवाडा आहे. समुद्र महाराज म्हणतात, मी यायला तयार आहे बाबा, पण जर मी तुझ्या बरोबर आलो तर सुनामी लाटा येऊन हा सगळा जनसमुदाय वाहून जाईल. तुझ्याकडे एक भांडं आहे का? त्या भांड्यामध्ये मी सामावेन. आता विश्वामित्राला अहंकार झाला होता. तिथं सुद्धा खाली मान घातली, पुढे शेषाकडे गेले आणि शेषाला म्हटलं, शेष महाराज आमच्या बरोबर चला, आमचा न्याय निवाडा आहे. शेष महाराज म्हणते, मी यायला तयार आहे बाबा, पण या पृथ्वीचा भाग सांभाळणारा इथं कुणीतरी देतो का? आता तिथं सुद्धा विश्वामित्र हरला आणि ब्रह्मदेवाकडे गेला. लक्षपूर्वक ऐका माझ्या मायबापांनो. ब्रह्मदेवानं विचारलं, पंच आलेत का? विश्वामित्राने खाली मान घातली, पण ब्रह्मदेवाने सांगितलं, आपण आता वशिष्ठांना पाठवू. त्यावेळेस विश्वामित्र म्हणतात, 60,000 वर्षाची तपश्चर्या माझ्याच्याने हे झालं नाही, वशिष्ठ कसे करतील? लक्षपूर्वक ऐका. पण सांगितलं ब्रह्मदेवानं, आपण संधी तर देऊया. आता
माझ्या मायबापांना. आणि मग हे 3 पंच येऊन ब्रह्मदेवाकडे आले आणि ब्रह्मदेवाकडे आल्यानंतर विश्वामित्राने खाली मान घातली आणि सांगितलं मी हरलो. पण एक प्रश्न विचारायचा आहे वशिष्ठ, 60,000 वर्षाची तपश्चर्या माझ्याच्याने हे शक्य झालं नाही, तुम्ही कसं शक्य केलं? त्यावेळेस वशिष्ठाने गोड उत्तर दिलं, मी काही केलं नाही, माझ्याकडे फक्त संत संगतीचं पुण्य होतं, ते पुण्य मी खर्च केलं आणि मला हे शक्य झालं. आणि तेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात अखंडित नामा ज्यांची वाज पाहे, अखंडित नामा ज्यांची वाज पाहे, अखंडित नामा ज्यांची वाज पाहे, अखंडित नामा ज्यांची वाज पाहे. निशिदिनी न्याय शास्त्राती, निशिदिनी न्याय शास्त्राती, ब्रह्मगे जागे भक्ती पाय मागे, ब्रह्मगे जागे भक्ती पाय मागे. आज तुमच्यासमोर बोलण्याचा प्रयत्न केला. या देहावर सद्गुरूंची कृपा आहे. माझे सद्गुरू ब्रह्मनीय समर्थ सद्गुरू पुरुषोत्तम बापू महाराज धाटाव, माझा भाऊ समाज प्रबोधनकार भागवताचार्य श्री महेशजी महाराज साळुंके. जेवढी या देहावर सद्गुरूंची कृपा आहे तेवढी माझ्या मिस्टरांची आहे, माझ्या लेकरांची आहे. माझ्या मायबापांनो आज सर्वांगाचे कान करा. या रायगडमध्ये एका महिला कीर्तनकाराची 350 गोमातेची गोशाळा उभी होत आहे आणि जवळजवळ 85 गोमातेची सेवा आमच्याकडून होत आहे. माझ्या मायबापानं ही मंडळी गोशाळेवर येतात, माझ्या चिरनेर गावची. काही मुलं येऊन तिथं वाढदिवस साजरा करतात. माझ्या मायबापानं सर्वांगाचे कान करा. आणि आषाढी वारीशी आल्यापासून आम्ही घरी 1 मिनिटं सुद्धा थांबत नाही. आम्ही त्या गोशाळेत राहतो. माझ्या मायबापांना लाईटीची सुविधा नाही. आणि रायगडमध्ये एका महिला कीर्तनकाराची 350 गोमातेची गोशाळा उभी होत आहे. सर्वांगाचे कान करा. हे ताकद आहे ना, हे गोमातेनं बळ दिलंय आम्हाला. आता सुद्धा त्यांची सेवा करून आम्ही कीर्तनाला आलेलो आहोत. माझ्या मायबापांना सर्वांगाचे कान करा. आज सांगून जाईल तुम्हाला, काल माझ्या राजांची शिवजयंती झाली. माझ्या मायबापांना आज या महाराष्ट्रामध्ये चाललंय काय? सर्वांगाचे कान करा. आपण फक्त असंच म्हणतो, राजे राजे तुम्ही परत या. अरे राजे येण्याची वाट पाहू नका, स्वतः राजे व्हा. जिथं माझ्या आया बहिणीच्या आबरू लुटतली जात असेल तिथं माझ्या राजासारखी तलवार घ्या आणि तिथल्या तिथं त्यांना कापून टाका. माझ्या मायबापांना राजे येण्याची वाट पाहू नका, राजाचं आचरण करा. माझ्या मायबापांना सर्वांगाचे कान करा, सर्वांगाचे कान करा. पवित्र तो कुळ पावन तो देश आणि तेथे हरीचे दास जन्म घेतले. अशा पवित्र देशामध्ये, अशा कुळामध्ये आपण जन्माला आलो. आपण हिंदू आहोत, आपल्याला अभिमान पाहिजे. माझ्या मायबापांना जिथं गोमातेची कत्तल होत असेल तर ते आपण थांबवली पाहिजे. आज सांगून जाईल तुम्हाला, आपल्या गोमातेला राष्ट्रमाता घोषित केली माझ्या मायबापांना. आणि काल माझ्या राजाची जयंती साजरी झाली. सर्वांगाचे कान करा, सर्वांगाचे कान करा. माझ्या मायबापांना आज आपल्या दारात तुळस दिसली नसती, आज आपल्या पुरुषांच्या डोक्यावर टोपी दिसली नसती. सर्वांगाचे कान करा माझ्या मायबापांना. राजा जर जन्माला आलाच नसता ना, लक्षपूर्वक आहे का, आज तुम्ही आम्ही कीर्तनात बसलो नसतो. आज तुम्ही आम्ही कीर्तनात बसलो नसतो. सर्वांगाचे कान करा. आज एवढंच डोक्यात आला ना, शौर्यात पे गर्व है ना दौलत पे गर्व है. हिंदू के घर पैदा हुआ इसलिए किस्मत पे गर्व है. गर्व से कहो हम हिंदू है, हिंदुस्तान हमारा है. सर्वांगाचे कान करा. विजयासारखी तलवार चालून गेला, निडऱ्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला. मुठभर मावल्यानं बरोबर घेऊन हजारो सुलतानांना लढून गेला. आणि स्वर्गात गेल्यावर 33 कोटी देवांना ज्याला वाकून नमस्कार करावा असा एकच माझा मर्द मराठा राजा शिवा होऊन गेला. धन्य धन्य शिवाजी महाराज. धन्य धन्य शिवाजी महाराज. कीर्तीचा राज सोमनाथा, चमकनाथा या हिंदुनाथा, चमकनाथा या हिंदुनाथा. झलकण्याचा ही दिशा हिंसा, रत्न महाराष्ट्र मधुरीच्या हातची, रत्न महाराष्ट्र मधुरीच्या हातची.
पट्टा फिरवितो